मारेगाव पेटले, आवाज हवी कर काढणीविरोधात जनआंदोलनाचा एल्गार. नगरसेवक जनतेच्या पाठीशी की ठेकेदारीत भागीदार. नगरपंचायत प्रशासनाने लागू केलेल्या आवाजवी आणि जाचक कर आकारणीमुळे मारेगावच्या जनतेमध्ये संतापाची लाट उसळली आहे. प्रशासनाच्या या आर्थिक जुलमाविरोधात आता सर्वपक्षीय नेते, व्यापारी संघटना आणि त्रस्त नागरिक एकवटले असून प्रशासनाला गुडघे टेकवायला लावण्याचा निर्धार करण्यात आला आहे. बुधवारी झालेल्या विशेष सभेत प्रशासनाच्या मनमानी कारभाराचा पंचनामा करण्यात आला. गेल्या काही महिन्यांपासून नगरपंचायतीने केलेली नवीन कर आकारणी ही सर्वसामान्यांच्या खिशावर दरोडा टाकणारी असल्याची भावना सभेत व्यक्त झाली. सामान्य नागरिक आणि व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडणाऱ्या या निर्णयाविरोधात मारेगाव कर विरोधी कृती समिती आणि व्यापारी असोसिएशन आक्रमक झाली आहे. या आंदोलनाच्या निमित्ताने शहरात एकच चर्चा रंगली आहे. नगरसेवक कोणाचे? ज्या जनतेने विश्वासाने निवडून दिले त्या जनतेच्या बाजूने नगरसेवक उभे राहणार की प्रशासकीय कामांच्या ठेकेदारीमध्ये पार्टनर राहून गप्प बसणार, असा रोखठोक सवाल आता सामान्य नागरिकांमधून विचारला जात आहे. जनतेच्या प्रश्नावर मौन बाळगणाऱ्या लोकप्रतिनिधींना या आंदोलनात आता आपली बाजू स्पष्ट करावी लागणार आहे. या सभेत सर्वानुमते निर्णय घेण्यात आला की नगरपंचायत प्रशासनाला या जाचक कर आकारणीवर फेरविचार करण्यासाठी 10 दिवसांची मुदत देण्यात येत आहे. जर या काळात समाधानकारक तोडगा निघाला नाही तर गांधीगिरीच्या मार्गाने पण अत्यंत तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सभेत देण्यात आलाय. हा लढा केवळ व्यापाऱ्यांचा नाही तर प्रत्येक मारेगावकरांचा आहे. प्रशासनाने आपली मनमानी थांबवावी, अन्यथा जनतेचा उठाव त्यांना महागात पडेल, असा इशारा कृती समिती व व्यापारी संघटना यांनी दिलाय. या सभेला व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संदीप खुराणा, सचिव दुष्यंत जयस्वाल, वणी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राकेश खुराणा, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष गौरी शंकर खुराणा, गजानन भाऊ किन्हेकार, युनुस शेख, अनंता मांडवकर, सुभाष मत्ते, प्रवीण कुचनकर यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित नागरिक आणि व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता चेंडू नगरपंचायत प्रशासनाच्या आणि लोकप्रतिनिधींच्या कोर्टात आहे. प्रशासन जनतेला दिलासा देणार की आंदोलनाचा वणवा पेटणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. मारेगाव वार्ता सचिन मेश्राम, मारेगाव, यवतमाळ.